नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत. सुरुवात करूयात राज ठाकरेंनी पुण्यामध्ये सांगितलेला धरणाचा किस्सा आणि अमोल मिटकरींना आठवलेली सुपारी याचे दुष्परिणाम मंगळवारी पाहायला मिळाले. अमोल मिटकरींच्या सुपारी टीकेने संतापलेल्या मनसैनिकांना थेट मिटकरींच्या वाहनावर त्यांनी संताप काढला. पण अकोल्यातील या प्रकारानंतर राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळते. पाहूयात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये. पुण्यातला पूर आणि त्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावलेला टोला. याच टोल्यानंतर राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हणत मिटकरींनी जोरदार पलटवार केला. याच वाकयुद्धाचे पडसाद अकोल्यात उमटले. राज ठाकरेंवरील टीकेनं संतप्त झालेल्या मनसैनिकांनी मंगळवारी थेट अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड केली. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये खडाजंगी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हल्ला करणाऱ्या बाजारू अमोल मिटकरची गाडी आमच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान आहे. याच्या पुढे मिटकरी सारख्या बाजारू लोकांनी माननीय राजसाहेबांवरती टीका करताना विचार करून टीका करायचा, नाहीतर त्या टीकेचं प्रत्युत्तर देताना तुमच्या दादांच्या अब्रूचे धिंडवडे आमच्याकडून काढले जातील. खरं तर राज ठाकरेंनी सोमवारी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यात आलेल्या पुरावरून राज ठाकरेंना अजित पवारांची आठवण झाली आणि त्यांनी पालकमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला. अपेक्षेप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अमोल मिटकरींनी देखील राज ठाकरेंची पार सुपारीच वाजून काढली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय. एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही. विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे. पण या वाकयुद्धाला 24 तास उलटत नाहीत तोच अकोल्यात भर दुपारी मनसेनं कार फोडत मिटकरींच्या टीकेवर हल्लाबोल केला. आता या घटनेनंतर पुन्हा एकदा मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर अमोल मिटकरी आणि मनसे नेत्यांमध्ये हाणामारीची भाषाही सुरू झाली आहे. ज्यांनी ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच. पण हे खरंच मर्दाची अवलाद असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते, तिथं वैचारिक चर्चा केली असती. पण ही मर्दाची अवलाद ठरले नाहीत, हे शेवटी नपुंसकच ठरले. त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे. फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे. जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणार. अमोल मिटकरीनं आम्ही मर्दाची अवलाद आहोत की कोणाची अवलाद आहोत हे दाखवू. आम्ही मर्दांचीच अवलाद आहोत. आणि मिटकरी आमची एक बाई तुम्हाला माग पडली, आम्ही पुरुष तर पाठी राहिलो. महाराष्ट्र सैनिक एका महिलेने तुम्हाला धडा शिकवलाय. सो मिटकरींना पुन्हा सांगतो, आमची जर मर्दाची अवलादगिरी जर त्यांना पाहायची असेल तर ज्या काही लपून छपून स्टेटमेंट देतात ना त्या बंद करा आणि एकदा समोर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. येताना चालत याल, जाताना स्ट्रेचरवरनं जावं लागेल एवढं नक्की. राज ठाकरेंनी एकला चलोची घोषणा करत महायुतीच्या नेत्यांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. अवघ्या 2 महिन्यात विरोधाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंवर मिटकरींनीही त्यांच्याच भाषेत पलटवार केल्यानं मनसैनिकांचा संताप झालाय.
त्यामुळे आता मनसे आणि मिटकरींमधील या संघर्षात पुढे आणखी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अकोला दौऱ्यावर आलेल्या मिटकरींच्या कारची तोडफोड झाल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. हल्लेखोर मनसे कार्यकर्त्यांसह मिटकरींनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. त्याचवेळी मनसेनं देखील मिटकरींविरोधात एल्गार केल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत. जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुलाला आग लागली, तसं आमचं सुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं पाहिजे. महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून. पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही. मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं